राजकारणात कधीकधी एखादा सिक्वेन्स असा घडतो जो पूर्ण समीकरण बदलून टाकतो. महाराष्ट्रात सध्या तसंच काहीसं चित्र दिसतंय. एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र आल्यावर ज्या नव्या राजकीय पायंड्याची सुरुवात झाली तो आता त्यांच्याच अडचणीचं कारण ठरू शकतो का, हा खरा प्रश्न आहे. अजित पवार महायुतीत आल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता वाढली होती हे राज्याने पाहिलं. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडताना अजित पवारांच्या शैलीचा कंटाळा हा एक मोठा मुद्दा होता. आणि नंतर तेच अजित पवार महायुतीत आले, उपमुख्यमंत्री झाले, तेव्हापासूनच एक प्रकारचं शीतयुद्ध सुरू झालं. लाडकी बहीण योजनेवरूनही श्रेयवादाची लढाई रंगली. योजना सुरू झाली तेव्हा मुख्यमंत्री शिंदे होते, त्यामुळे त्यांचं गट ती आपली कामगिरी म्हणून मांडत होतं. पण अर्थमंत्री म्हणून निधीची तरतूद आपण केली असं सांगत अजित पवारही पुढे येत होते. उघड आरोप नसले तरी स्थानिक निवडणुकांमध्ये दोन्ही गटांतील तणाव स्पष्ट दिसत होता. आता अजित पवारांच्या निधनानंतर समीकरण बदललंय. महायुतीत शिंदेंचा वाटा वाढल्यासारखा दिसतो, कारण अजित पवार हे भाजपसाठी एक बॅलन्सिंग फॅक्टर होते. त्यांच्या जाण्यानंतर भाजपला मोठ्या प्रमाणावर शिंदे गटावर अवलंबून राहावं लागू शकतं. त्यामुळे भविष्यात शिंदे अधिक आक्रमक भूमिका घेतील असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवून दबावतंत्र वापरल्याचं उदाहरण दिलं जातं. पहिल्या 2.5 वर्षांसाठी महापौर पदाची मागणीही झाली, मात्र भाजपने ती झुगारली. इथेच दिसतं दोघांमध्ये सत्तेचं सूक्ष्म संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुणे आणि बीडचं पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे गेलं. यामागे काही राजकीय समन्वय आहे का, अशा चर्चा रंगल्या. जर अजित पवारांचा पक्ष पूर्णपणे भाजपच्या भूमिकेनुसार चालू लागला तर तो भाजपचा बी टीम ठरेल का, हा सवाल आहे. आणि जर तसं झालं तर शिंदेंची कोंडी होऊ शकते. कारण 50 आमदारांच्या जोरावर मुख्यमंत्रीपद मिळवून कॉमन मॅनची प्रतिमा तयार करणारे शिंदे आता भाजपसमोर स्वतंत्र ताकद म्हणून उभे आहेत. भविष्यात तेच भाजपसाठी आव्हान ठरू शकतात. सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे शरद पवार. जर त्यांनी वेगळी चाल खेळली आणि शिंदेंशी समीकरण जुळलं तर भाजपचा डाव उलटू शकतो. पण जर भाजपने अजित पवारांच्या गटाला पूर्णपणे हाताशी धरलं तर शिंदेंचा राजकीय खेळ कठीण होऊ शकतो. एकूणच अजित पवारांच्या जाण्यानंतर महायुतीतला समतोल बिघडलाय. शिंदे मोकळे झालेत की अधिकच चक्रव्यूहात अडकलेत हे येणारे काही महिने ठरवतील. महाराष्ट्राच्या राजकारणात आता प्रत्येक चाल महत्त्वाची आहे.